पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू ज्याचा जीव वाचवलास ना, मी त्याची आई होते। आई होते म्हणजे अवदसे अगं जनाची नाही मनाची तरी ठेव। अजून पोट भरलं नाही तुझं? आमच्या वावोशीचा सत्यानाश केलायस आणि आता इथे आलीस थोबाड वर करून? नाही काकू, मी तुला काय वाटलं दुसऱ्या गावात आलीस म्हणजे काळ्याचं पांढरं होईल? अगं अपशकुनी ती अपशकुनीच राहशील। नाही थांब जरा गावात जमा करते, म्हणजे इथले गावकरी पण तुला हकलून लावतील। नाही 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 काकू, असं नका करू। हवं तर तुम्ही मावशींना विचारा, इथे हॉस्पिटलात ना एक कोण मावशी? मावशी मावशी अवदसेला वेळ लागलाय वाटतं। मी जेव्हा इथे आली ना तेव्हा तू एकटीच बडबडत होतीस। नाही नाही नाही, एकटी नाही काकू, खरंच इथे कोणी नाहीये इथे। कोण दिसते का तुला? मी जेव्हा आली ना तेव्हा तू अशीच एकटी बडबडत होतीस। अहो खरंच मी एकटी नव्हते। हे बघ, तुला आत्ताच सांगून ठेवते, जिथे जायचं ना तिथे तुझं तोंड काळं करून ठे। पण यापुढे तुझं हे अपशकुनी थोबाड जर माझ्या समोर घेऊन आलीस ना तर याद राख। चल निघ। शेपू कसा दिला? छान आहे, ताजा अगदी। अगं ती मुलगी म्हणजे सरस्वतीचं रूप आहे। इतकी छान गाते। तिचं गाणं ऐकलं ना तेव्हा वाटलं साक्षात सरस्वतीच गाते की काय। हो ना, देवीलाच ठाऊक कुठून आली तिथे। मला तरी वाटतंय तिला देवीने पाठवलं असतं। ताई, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तुम्ही कोण? मी वावोशी गावातल्या त्रिनयना देवीच्या मंदिराचा पुजारी फालचंद्र कुलकर्णी। सांगा ना, तुम्ही कोणाबद्दल बोलत होता? अहो आजच या गावामध्ये एक मुलगी आली आहे म्हणजे आम्हाला तर असं वाटतंय की देवीने तिला या गावातल्या जुन्या मंदिराचा कायापालट करायला पाठवलंय। म्हणजे गावाबाहेर एक जुनं मंदिर आहे, तिथे अनेक वर्ष झाली कोणी फिरकतही नव्हतं। हो पण ती मुलगी या गावात आल्यापासून त्या मंदिरात लोकांची रांग लागली हो। अहो गाते सुद्धा गोड आणि तिने मंदिर तर एवढं छान स्वच्छ केलंय, देवीच तिला प्रसन्न झाली। दिसायला कशी आहे? दिसायला गोड आहे अगदी, सगळ्यांच्या आदराने वागते। आणि बघा तुमचा ते टिळा आहे ना, तो तसं काहीतरी तिच्या गळ्यात होतं बघा। ते मंदिर कुठे आहे? का हो काका, तुम्ही काय एवढी चौकशी करताय? हो, मला त्या देवीचं दर्शन घ्यायचंय। सांगा ना, मंदिर कुठे आहे? हो मी सांगते, समोरच्या वाडीतून खालच्या अंगाहून सरळ चालत जा। डोंट वरी मिस्टर राजाध्यक्ष, तुमचा मुलगा आता आउट ऑफ डेंजर आहे। अहो खरंच मिस्टर राजाध्यक्ष, आता काळजी करण्यासारखं काही नाहीये। थोड्याच वेळात तो शुद्धीवर येईल। पण एक मात्र नक्की, जे घडलं तो चमत्कारच होता। काय सर तुम्ही प्लीज डॉक्टरांना सांगू नका। जी मुलगी आहे ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून गेली ना, तिनेच मला हे दिलं होतं इथे ठेवायला। का ते काय मला माहिती नाही सर, पण जेव्हा मी हे लॉकेट त्यांच्या उशीजवळ ठेवलं ना तेव्हा अचानक हॉस्पिटलची लाईट गेली। पेशंट वाचूच शकत नाही असं वाटलं होतं, पण तरीही पेशंटचा जीव वाचला। डॉक्टर म्हणत होते ना चमत्कार झाला, कदाचित हे लॉकेटमुळेच झालं असेल। ती मुलगी आता कुठे आणि तिचं नाव काय? नेत्रा नाव आहे तिचं। तुम्ही पाहिलत का तिला? सकाळी होती इथे, पण नंतर कुठे गेली देवीलाच ठाऊक। ती या गावातली नव्हती, म्हणूनच मला वाटते तिथून निघून गेली असेल। देवी आई, तूच आता यातनं मार्ग काढ।
आबा बाळा, तू सापडली नसतीस ना तर जीव गेला असता का या म्हाताऱ्याचा. आबा नका बोलू असं. मग आम्हाला न सांगता तू अशी का निघून आली? तुम्ही या इथे, इथे या. बस हळू. मी आधी पाणी. नाही, बस अहो, बस. पाणी आणते. नाही, चल आपण घरी जाऊ आपल्या. नाही आबा, मी परत गावात पाऊल ठेवलं ना तर गावकरी पुन्हा तुम्हाला, आईला, हेमेला बोल लावतील. नको आबा. अगं पण तू आम्हाला सोडून गेल्यावर आमची काय अवस्था झाली कळतंय का तुला? पण आबा आता माझ्यामुळे आणखीन किती आणि काय सहन करणार आहात तुम्ही? काही सहन करावं लागणार नाही आम्हाला. हे बघ, आपण बघू, आपण एक काम करू, दुसऱ्या कुठल्या तरी गावात जाऊ जिथे तुला कुठलाही त्रास होणार नाही. आबा, आबा गाव बदलेल, नशीब बदलणार आहे का? आणि आबा आपलं काय ठरलंय? हा, आपलं काय ठरलंय? सगळी दुःख, सगळ्या वेदना फुंकून टाकायची. आणि नाही, बस बस. तुम्हीच म्हणता ना की साक्षात त्रिनयना देवी माझ्या पाठीशी आहे, हो ना? अहो मग घेईल किती माझी काळजी. बस, नाही रडायचं. आबा, देवी आईने मला संकेत दिला होता. मी एका साहेबांचा जीव वाचवायला गेले होते. ताई, तो वाचण्याचा काही चान्सच नव्हता. जे सगळं ठरलं होतं ना तसंच केलं मी. मला सांग, बेशुद्ध झालेला माणूस जर का गाडी चालवत असेल तर तो जिवंत राहीलच कसा? पण मग जिवंत राहिला कसा तो? हा, कोणीतरी अतिशहाणी मुलगी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली. म्हणून तुला सांगत होते मी, सगळं आपल्या मनासारखं होतंय की नाही याची खात्री करून घे, शेवटपर्यंत मागावर राहा. पण नाही, स्वतःवर अतिविश्वास आहे तुझा. ताई, माझं ऐक. आता तू माझं ऐक म्हणते. ठीक आहे, बोल. काहीही झालं तरी अद्वैत या घरात जिवंत परत येता कामा नये. म्हणजे इथे या हॉस्पिटलमध्येच मी त्याला काहीही कर, मी सांगते तेच व्हायला हवं. आलं लक्षात? काय झालं? अशा का बघता आई? कुणाशी बोलत होतीस फोनवर? आधीचा आला होता का फोन? पोचला का तो जिथे त्याला जायचं होतं तिथे? नाही, पण त्याला जिथे जायचं होतं तिथे लवकरच पोचेल तो. पण अजून कसा नाही पोचला? पुण्याहून खोपोलीला असा कितीसा वेळ लागतो? एक काम कर, तू त्याला फोन लाव, मी बोलते त्याच्याशी. काय झालंय? नाही म्हणजे इतकं अचानक फोन लावायला सांगताय ना, म्हणून विचारलं. कोणाला सांगू नकोस, त्याचं आणि माझं सिक्रेट आहे. तो मला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहे. आई तुम्ही पण ना. बरं, फोन ला. बरं, मी त्याला सांगते यायला उशीर करू नकोस म्हणून. नाही, त्याला नाही बोलता येणार आता. का? गाडी चालवत असेल ना. मग काय झालं?
शेखर नेहमी बोलतो गाडी चालवताना. नाही नाही, गाडी चालवताना बोलूच नाही. दुर्लक्ष होतं आपलं. आणि आधीच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेणार नाही आई. बाई ग, कोण म्हणेल तुला सावत्र आई म्हणून, पण मला फार चांगलं वाटतं. हं, तू सावत्र आई असून सुद्धा तुझ्या मुलासारखं जपतेस त्याला, त्याची काळजी घेतेस. कृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला, पण यशोदा सुद्धा त्याची आईच होती ना. तिने कुठे काय कमी पडू दिलं त्याला? नाही, आणि तूही आधीला काही कमी पडू देणार नाहीस, खात्री आहे मला. त्याचा फोन आला की देते तुम्हाला. ठीक आहे, मी आहे माझ्या बेडरूम मध्ये. यशोदा आईच होती कृष्णाची, आईच होती यशोदा. पण मला नाही वाटत की तिने तिच्या मुलापासून कुणाला असं दूर लांब ठेवलं असेल. काय मिळतं ग तुला हे सगळं करून? बोलू द्यायचं नाही, भेटू द्यायचं नाही. हा, काय मिळतं तुला हे सगळं करून? तुला काही माहित नाहीये केतकी, उगाच बडबड नको करूस. मला सगळं माहितीये, सगळं. एखाद्या विषयी दुसऱ्याच्या मनात वाईट भरवणं, दोन जवळच्या माणसांमध्ये फूट पाडणं, हे ना तुला एकदम छान जमतो, एकदम मस्त. तुझी तर मास्टरकीच आहे याच्यात. पण कसं आहे ना, तुला असं वाटतं की कुणाला काहीच माहित नाहीये, पण मला सगळं माहितीये. जे काही बोलायचंय ना स्पष्ट बोल. उगाच काहीतरी आरोप करू नकोस माझ्यावर. कम ऑन वहिनी, मी आरोप नाही करत आहे, फॅक्ट सांगतेय. जगाला कळली नसलीस ना तरी मला चांगली कळलीस रुपाली. हे बघ केतकी, आईंना का बोलू दिलं नाहीस आधी बरोबर? तू केदार सारखा गायब केलंस का अद्वैतला? पण काय काय गायब? केदार सारखा अद्वैत सुद्धा कंटाळून घर सोडून गेला का? आत्ता बोललीस ते बोललीस, पुन्हा हे असले गलिच्छ आरोप केलेस ना तर महागात पडेल. तुम्ही पेशंटचे वडील का? हो, माझं नाव शेखर राजाध्यक्ष. हे बघा, ज्या मुलीनं माझ्या मुलाला ॲडमिट केलं अद्वैतला, ती मुलगी आता कुठे असेल? ती वरसाई गावातल्या देवीच्या मंदिरात राहते म्हणाली होती. मंदिरात? हो. मला प्लीज तिचं नाव सांगा ना बघून. हो हो सांगतो ना प्लीज. कसं आहे, ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर पेशंटला जो कोण घेऊन येतो ना त्याची नोंद करणं आम्हाला गरजेचं असतं आणि ते अहो लवकर बघा ना तुम्ही, प्लीज सांगा ना प्लीज. नावाचं जाऊ दे ना, ती मुलगी इथेच कुठेतरी असेल, बघा ना. तू ए इकडे रे. काय साहेब? अरे ती पोरगी आली होती ना ॲक्सिडेंट झालेल्या मुलाला घेऊन, ती जरा बघ जरा कुठे आहे, ती घेऊन ये तिला. तिला एका बाईनं हाकलून लावलंय. का? काळ्या जिबीचे आहे असं म्हणत होते. अहो ती पोरगी जिथं जाते तिथं माणसं मरतात असं लोक म्हणत होते. अशा मुलीच्या सावलीलाही कोणी थांबणार नाही सर. पिढाच गेली म्हणायची, दुसरं काय. राजाध्यक्ष साहेब, ती पिढा गेली म्हणून तुमच्या पोराचा जीव वाचला असेल, तर अशा अपघातात कुठे कोण जिवंत राहतं काय रे? मुलगी गेली म्हणून अद्वैतचा जीव वाचला का ती मुलगी होती म्हणून अद्वैतचा जीव वाचला? पण गुरुजी तर म्हणाले होते की
मी अद्वैतचा मामा, अधोकज. काय? अधोकज. हे नाव आहे तुमचं? अधोक्षज. ओ अच्छा, अधोक्षज. हा, तसं प्रेमाने मला सगळे बंटी म्हणतात. तुमचं नाव काय? प्रीती. खूप गोड नाव तुमचं. खूप गोड. चमत्कारच झाला नाही का? हो ना, खरंच नशीबवान पेशंट. शक्यतो ब्रेनडेड माणसं वाचत नाहीत. सर पण तुम्ही जास्त वेळ इथे थांबू शकत नाही. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. मरणाच्या दारातून परत आलाय माझा भाचा. फक्त 5 मिनिटं थांबू दे मला प्लीज. ठीक आहे, पण फक्त 5च मिनिटं. हा, नशीबवान. एकदा नशिबाने साथ दिली म्हणजे तू अमर झालास असं वाटतंय का तुला? हा बंटी तुला जिवंत ठेवणार नाही. ऍक्सिडेंट मधून वाचलास, पण इथे वाचणार नाहीस. अहो, रुपाली म्हणत होती अद्वैत आता गाडी चालवत असेल, नंतर बोलूया. त्याचा फोन आला ना की ते देईल आपल्याला. पण मी तुम्हाला सांगून ठेवते, हा, आधी आला की मी त्याच्याबरोबर फिरायला जाणार आहे. हो हो, कळलं. आधीशी बोलायचंय ना. करेल तो फोन. आणि त्याची काळजी करण्याचं आता कारणच नाहीये. रक्षा कवच धागा आहे ना त्याच्या गळ्यात. त्याचा फोन आला की रुपाली येईल. आजी आजो शू लावी छू. काय आणलंयस? खांडवी खांडवी. आम्ही एक वार खाईन तो जो मज्जा येईल. हे बघ, तू असे काहीतरी पदार्थ करतेस आणि मग अरबट चरबट खाते म्हणून मला रुपालीचा ओरडा पडतो. आजी टेन्शन नाही लेवानू. खावानू पिवानू मज्जा आणि लाईफ. टेन्शन नको, मी सासूबाईंना नाही सांगणार. अहो, ऐकलं का काय म्हणते ती? फाल्गुनी, मी काय म्हणते, हे मी जरा नंतर खाते. माझं एक काम करशील? बोला ना. जरा अद्वैतला फोन लाव ना. माझं त्याच्याकडे काम आहे आणि त्याच्या आजोबांना सुद्धा त्याचा आवाज ऐकायचा आहे. ओके. कधी येणार आहेस? अद्वैत जरा कामात आहे,
नंतर फोन करा. कोण बोलतंय? बंटी बंटी बोलतोय मी आजी. त्याचा फोन तुझ्याकडे कसा? ते आम्ही ती हॉस्पिटलची साईड बघायला आलोय. अद्वैत त्या लोकांशी बोलतोय आणि पाऊस खूप आहे ना इथे, म्हणून अद्वैतनी फोन गाडीतच ठेवला. बरं बरं, पण त्याला मला फोन करायला सांग. हा, त्याच्या आजोबांना त्याचा आवाज ऐकायचा आहे. हां हां हां, सांगतो सांगतो. चला बाय. आजोबांना आवाज ऐकायचा आहे. आता इथे नाही, डायरेक्ट वरती ऐकायचा आपल्या लाडक्या अद्वैतचा आवाज.